Welcome to all dear students on your educational YouTube channel. My name is Nikesh Nagpure and I am the director of Excellent Commerce Academy. विद्यार्थी मित्रांनो, आज मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बीकॉम सेकंड सेमिस्टरचा युनिट नंबर 4 हायर परचेस आणि इन्स्टॉलमेंट परचेस. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या युनिटचा थर्ड पार्ट पाहूया. आज आपण एक्झाम्पल मध्ये पाहूया की इफ रेट ऑफ इंटरेस्ट नॉट गिवन इन द प्रॉब्लेम. जर एक्झाम्पल मध्ये रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नसेल तर ते एक्झाम्पल कशा प्रकारे सॉल्व करायचं. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला एक एक्झाम्पल दिसतंय. आधी आपण ते एक्झाम्पल समजून घेऊ. इफ रेट ऑफ इंटरेस्ट नॉट गिवन इन द प्रॉब्लेम, हे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला मी टायटल दिलेलं आहे. बट एक्झाम मध्ये जेव्हा तुम्हाला असं एक्झाम्पल येतं तेव्हा असं कुठल्याही प्रकारचं वर टायटल दिलेलं नसतं. एक्झाम्पल बघूया आपण. A machine was purchased under hire purchase system. The cash price of the machine was rupees 20,000 and the hire purchase price rupees 25,000. The amount of rupees 5,000 was paid in cash on signing the agreement and the balance was payable in 4 equal installments of rupees 5,000 each. Calculate the amount of interest in each installment. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक्झाम्पल मध्ये सेकंड लाईनला कॅश प्राइस दिली आहे 20,000, थर्ड लाईन मध्ये हायर परचेस प्राइस दिली आहे 25,000, फोर्थ लाईन मध्ये 5,000 रुपीज साइनिंग एग्रीमेंट वर पेड केले आहे म्हणजे, अँड फोर्थ लाईन मध्ये फिफ्थ लाईन मध्ये बॅलन्स पेएबल इन 4 इक्वल इन्स्टॉलमेंट ऑफ रुपीज 5,000 ईच आणि 5,000 च्या 4 इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहे. कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ इंटरेस्ट इन ईच इन्स्टॉलमेंट. आपल्याला प्रत्येक इन्स्टॉलमेंट वरचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम्पल समजून घेऊ. बोर्डवर तुम्हाला ड्रॉइंग दिसत आहे. आता इथे आपल्याला कॅल्क्युलेट करण्यास सांगितले आहे इंटरेस्ट इन्क्लुडिंग इन्स्टॉलमेंट. म्हणून मी वर टायटल दिलं कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट इन्क्लुडिंग इन्स्टॉलमेंट. त्याची ड्रॉइंग आपण दिलेली आहे. ही ड्रॉइंग पार्ट 2 मध्ये दिलेल्या एक्झाम्पल पेक्षा वेगळी आहे, कारण इथे आपल्याला फक्त इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे इन इन्स्टॉलमेंट. म्हणून आपण दोन कॉलमची ड्रॉइंग केली. त्यामध्ये पहिला कॉलम आहे तुमचा नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट आणि दुसऱ्या कॉलम मध्ये एक फॉर्म्युला अप्लाय केला आहे अमाउंट ऑफ इन्स्टॉलमेंट मायनस इंटरेस्ट इन इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू कॅश प्राइस इन इन्स्टॉलमेंट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टेबल मध्ये आपण आउटस्टँडिंग कॅश प्राइस याचा कॉलम तयार केलेला नाही आणि खाली मी प्रिपरेशन नोट म्हणून तयार करून ठेवतो. चला आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू. आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिल्याप्रमाणे मशीनची कॅश प्राइस होती 20,000 आणि त्याची हायर परचेस प्राइस होती 25,000, ज्यामध्ये साइनिंग एग्रीमेंट वर त्यांनी पेड केले होते 5,000. म्हणून मी इथे लिहितोय ऑन एग्रीमेंट 5,000. त्यानंतर 5,000 च्या 4 इन्स्टॉलमेंट देण्यात आल्या होत्या. म्हणून फर्स्ट इन्स्टॉलमेंट 5,000, सेकंड इन्स्टॉलमेंट 5,000, थर्ड इन्स्टॉलमेंट 5,000 आणि फोर्थ इन्स्टॉलमेंट सुद्धा 5,000. असं टोटल अमाउंट किती पेड करण्यात आलं होतं? 25,000. विद्यार्थी मित्रांनो, हे 25,000 तुमची काय आहे? मशीनची हायर परचेस प्राइस. त्यामध्ये साइनिंग एग्रीमेंट वर 5,000 पे केले आणि 5,000 च्या 4 इक्वल इन्स्टॉलमेंट 1, 2, 3 and 4 ऍज पर गिवन डेटा आपण इन्फॉर्मेशन फीड केल्या. त्यानंतर मायनस साइन दिला आहे, तर प्रत्येक इन्स्टॉलमेंट समोर मायनस लिहून टाकू. एग्रीमेंट अमाउंट जे आपण पेड करतो ते सुद्धा इन्स्टॉलमेंट मध्येच कन्सिडर केलं जातं, कारण तिथूनच तुमची अमाउंट स्टार्ट होते. पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे इंटरेस्ट चार्ज करत नाही, जे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये शिकलो होतो. म्हणून एग्रीमेंट अमाउंट वर इंटरेस्ट आपण नील करून टाकू. क्लिअर इथपर्यंत? देन इज इक्वल टू 5,000 मायनस 0, 5,000. तुमची कॅश प्राइस झाली 5,000. आता विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे. जर रेट ऑफ इंटरेस्ट दिला असता तर आउटस्टँडिंग कॅश प्राइस वर आपण डायरेक्ट पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून इंटरेस्ट मध्ये लिहिलं असतं. बट आपलं एक्झाम्पलच आहे इफ रेट ऑफ इंटरेस्ट नॉट गिवन इन द प्रॉब्लेम. जर एक्झाम्पल मध्ये रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नसेल तर मग आपल्याला काही वर्किंग नोट तयार करावे लागतात. जसं तुम्हाला टेबलच्या खाली दिसत आहे. पहिली नोट केली आपण कॅल्क्युलेशन ऑफ टोटल इंटरेस्ट. पहिले काय करायचं आहे मित्रांनो? आपल्याला टोटल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे.
त्यासाठी फॉर्म्युला असतो टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू हायर परचेस प्राइस मायनस कॅश प्राइस. हायर परचेस प्राइस मायनस कॅश प्राइस. तर आपल्याला एक्झाम्पल मध्ये हायर परचेस प्राइस दिली होती. हायर परचेस प्राइस किती होती? 25,000 जे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये देण्यात आलेले. आणि तुमची कॅश प्राइस किती होती? 20,000. म्हणजे तुमचा इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट झाला? 5,000. तुम्हाला 20,000 ची मशीन हायर परचेस प्राइस नुसार तुम्ही परचेस केली तर तुम्हाला ती 25,000 ला पडली. मग 20,000 ची मशिनरी 25,000 ला पडली. तुमचा टोटल इंटरेस्ट किती गेला? 5,000. आय होप इथपर्यंत क्लिअर झालं असेल. आता आपल्याला सेकंड नोट तयार करायला लागते. कॅल्क्युलेशन ऑफ आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस बिफोर पेमेंट ऑफ ईच इन्स्टॉलमेंट. बरोबर लक्षात आहे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कॅल्क्युलेशन ऑफ आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस. आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस बिफोर पेमेंट ऑफ दी ईच इन्स्टॉलमेंट. प्रत्येक इन्स्टॉलमेंट पेड करण्यापूर्वी. त्यासाठी आपण पहिला फॉर्म्युला अप्लाय केला. आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस बिफोर फर्स्ट इन्स्टॉलमेंट. पहिली इन्स्टॉलमेंट देण्यापूर्वीची हायर परचेस प्राइस किती? त्याचा फॉर्म्युला आहे टोटल हायर परचेस प्राइस मायनस अमाउंट पेड ऑन एग्रीमेंट. टोटल हायर परचेस प्राइस हे बघा मित्रांनो, टोटल हायर परचेस प्राइस किती होती तुमची? 25,000 बिफोर द पेमेंट ऑफ फर्स्ट इन्स्टॉलमेंट. पहिली इन्स्टॉलमेंट देण्यापूर्वी आपण एग्रीमेंट अमाउंट पेड केलं ना, म्हणून त्याचा फॉर्म्युला काय झाला? टोटल हायर परचेस प्राइस मायनस अमाउंट ऑफ एग्रीमेंट. जे टोटल हायर परचेस प्राइस किती तुमची? 25,000 मायनस अमाउंट पेड ऑन एग्रीमेंट किती होतं? 5,000. तर बॅलन्स किती राहते? 20,000. म्हणजे पहिली इन्स्टॉलमेंट पेड करण्यापूर्वी तुमचं आउटस्टँडिंग होतं 20,000. आता असंच आपण सेकंड नंबरचं बघू. आउटस्टँडिंग पेमेंट हायर परचेस प्राइस बिफोर द सेकंड इन्स्टॉलमेंट. सेकंड इन्स्टॉलमेंट पूर्वीची आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस काढायची. बरोबर लक्षात आहे? सेकंड इन्स्टॉलमेंट पूर्वीची फॉर्म्युला आहे आउटस्टँडिंग प्राइस हायर परचेस प्राइस बिफोर द फर्स्ट इन्स्टॉलमेंट. पहिल्या इन्स्टॉलमेंटची आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस किती? 20,000. म्हणून आपण इथे लिहून टाकू 20,000 मायनस अमाउंट पेड ऑन द फर्स्ट इन्स्टॉलमेंट. हे बघा मित्रांनो, पहिल्या इन्स्टॉलमेंटचं अमाउंट किती पेड केलं? 5,000. ते 5,000 मायनस बॅलन्स काय तुमचे? 50,000. बरोबर लक्षात आहे? आपण 15,000 कसं कॅल्क्युलेट केलं? आपल्याला करायचं आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस बिफोर द सेकंड इन्स्टॉलमेंट. हे बघा, ही सेकंड इन्स्टॉलमेंट तुमची इथे आहे ना, याच्या पूर्वी याच्या आधी तुमचं आउटस्टँडिंग किती होतं? बघा, टोटल प्राइस किती होती? 25,000. त्यामधून 10,000 मायनस केले, किती राहते? 15,000. समजून राहिलं? पण आपण लिहिताना काय लिहिलं? आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस बिफोर द फर्स्ट इन्स्टॉलमेंट. पहिल्या इन्स्टॉलमेंट पूर्वी किती होती? 20,000. पहिल्या इन्स्टॉलमेंट पूर्वी. मग पहिली इन्स्टॉलमेंट पेड केल्यावर किती राहते? 15,000. म्हणून आपण कॅल्क्युलेशन केलं 20,000 मायनस 5,000 इज इक्वल टू 15,000. असंच थर्ड नंबरची नोट करू. आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस बिफोर थर्ड इन्स्टॉलमेंट. बरोबर लक्षात आहे? बिफोर थर्ड इन्स्टॉलमेंट. आता इथे काय करायचं? वरचा अमाउंट घ्यायचा. आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस बिफोर सेकंड इन्स्टॉलमेंट. इज आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस सेकंड नंबर मध्ये काढली. बिफोर सेकंड इन्स्टॉलमेंट किती होती? 15,000. देन मायनस अमाउंट पेड ऑन सेकंड इन्स्टॉलमेंट. सेकंड इन्स्टॉलमेंट कितीची होती? 5,000. बॅलन्स राहिला 10,000. तसंच फोर्थ नंबरचं करू आपण. आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस बिफोर फोर्थ इन्स्टॉलमेंट. बिफोर फोर्थ इन्स्टॉलमेंट. Then outstanding higher purchase price before third installment 10,000. आताच कॅल्क्युलेट केलं वर आपण. मायनस अमाउंट पेड ऑन थर्ड इन्स्टॉलमेंट. थर्ड इन्स्टॉलमेंट ची पण अमाउंट किती आहे? 5,000. बॅलन्स आला तुमचा 5,000. इथपर्यंत लक्षात? त्यानंतर allocation of total interest into the ratio of outstanding higher purchase price of all installment. आता आपल्याला काय करायचं आहे? जो टोटल इंटरेस्ट आपण आधी काढला होता नोट 1 मध्ये, तो अलोकेट करायचा आहे, वाटून द्यायचा. हा बघा, टोटल इंटरेस्ट 5,000 अलोकेटेड इन रेशो ऑफ द आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस ऑफ द ऑल इन्स्टॉलमेंट. हे बघा, 4 इन्स्टॉलमेंट होते, आपण 4 नोट तयार करून ठेवले.
फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थच्या आधी किती आउटस्टँडिंग होतं त्याचा आपल्याला रेशो काढायचा आहे. म्हणून आपण काय करू, हे जे आन्सर आपण काढलेले आहे हे सर्व आन्सर आपण इथे लिहू. जसं फर्स्ट इन्स्टॉलमेंटच्या आधी होते 20,000, सेकंड इन्स्टॉलमेंटचे 15,000, थर्ड इन्स्टॉलमेंटचे 10,000 आणि फोर्थ इन्स्टॉलमेंटचे 5,000. काय केलं विद्यार्थी मित्रांनो, आपण जे कॅल्क्युलेशन केले होते ना चार, तेच अमाउंट आपण इथे रेशो मध्ये लिहून टाकले सिक्वेन्स. फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट, थर्ड इन्स्टॉलमेंट आणि फोर्थ. फर्स्ट इन्स्टॉलमेंट 20,000, सेकंड इन्स्टॉलमेंट 15,000, थर्ड इन्स्टॉलमेंट 10,000 आणि फोर्थ इन्स्टॉलमेंट 5,000. याचा आपल्याला रेशो काढायचा आहे मित्रांनो. त्याला आपण रेशो काढू. इक्वल इक्वल 0 कट करून टाकायचे. त्यानंतर प्रपोर्शन 5 1 5, 5 2 10, 5 3 15 आणि 5 4 20. म्हणजे तुमचा निघाला रेशो 4:3:2:1. आता आपल्याला काय करायचं, या रेशो मध्ये हा टोटल इंटरेस्ट अलोकेटेड करायचा, वाटप करायचं. देन कॅल्क्युलेशन करू आपण. 5,000 into 4/10, 5,000 into 3/10, त्यानंतर 5,000 into 2/10 and last 5,000 into 1/10. हे सर्वांना करताच येतं. काय केलं आपण, जो रेशो निघाला त्याने मल्टिप्लाय केलं आणि रेशोच्या समधी त्याला डिवाइड केलं. 4 आणि 3 7, 2 8, 9 आणि 1 10. याचं कॅल्क्युलेशन करू आपण. 0 0 0 8 2 20 means 2,000 1,500 1,000 and 500. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण टोटल इंटरेस्ट हा अलोकेटेड केला. बरोबर लक्षात आहे. आपण काय केलं, टोटल इंटरेस्ट इन्स्टॉलमेंट मध्ये अलोकेटेड केलेलं आहे. याची सम 5,000 आली पाहिजे. 2,000 प्लस 1,500 3,500, 4,500 आणि 500 5,000. आपण टोटल इंटरेस्ट वाटून दिला. टोटल इंटरेस्ट वाटून दिला. आता हाच इंटरेस्ट वरच्या टेबल मध्ये आपल्याला फिल करायचा आहे. जसं फर्स्ट इन्स्टॉलमेंटचा इंटरेस्ट काढला 2,000. तेव्हा फर्स्ट इन्स्टॉलमेंट इंटरेस्ट 2,000, बॅलन्स राहिले 3,000. सेकंड 1,500 इंटरेस्ट. सेकंड इन्स्टॉलमेंटचा इंटरेस्ट 1,500, बॅलन्स राहिले 3,500. थर्ड इन्स्टॉलमेंटचा 1,000 इंटरेस्ट, बॅलन्स राहिले 4,000. आणि फोर्थ इन्स्टॉलमेंटचा इंटरेस्ट काढला आपण 500, बॅलन्स राहिले 4,500. आणि विद्यार्थी मित्रांनो, इकडं तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचप्रमाणे आपण आपल्या टेबल मॅच करून बघू आपल्या कॅल्क्युलेशन चुकलं की बरोबर आहे. जसं आपण याची सम केली होती अमाउंट ऑफ इन्स्टॉलमेंट, तसंच मायनस इंटरेस्ट इन इन्स्टॉलमेंटची सम करू आपण. 0 0 0 1, 5,000. then 25,000 minus 5,000 is equal to किती यायला पाहिजे, 20,000. पण ही याची सबट्रॅक्शन 20,000 आली पाहिजे, याची सम पण 20,000 आली पाहिजे. हे आपल्याला करताच येतं. आपण याची सम करू. 0 0 0 5 5 10 16 4 20. दोन्ही साईडने विद्यार्थी मित्रांनो आपलं एक्झाम्पल डेली झालं, आपला शेड्यूल मॅच झाला. अशा प्रकारे या एक्झाम्पलला सॉल्व करावं लागतं. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल. जरी तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये काही डिफिकल्टीज असेल किंवा तुम्हाला काही क्वेश्चन करायचे असेल तर तुम्ही
कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन किंवा तुमच्या कंप्लेंट्स लिहून पाठवू शकता. आम्ही पुरेपूर प्रयत्न करू तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.